नमस्कार. आज नवरात्रीचा 5वा दिवस. आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी स्कंदमाता. या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी स्कंदमातेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो. दैत्यांचा संहार करण्यासाठी देवीने विविध रूप धारण केली. त्यापैकी देवी स्कंदमाता हा तिचा एक अवतार. तिच्या मांडीवर भगवान कार्तिकेय विराजमान आहेत. तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेयांना बळ देण्यासाठी देवीने हा अवतार घेतला. आपल्या पाल्याचं रक्षण करण्यासाठी आणि त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या देवीचा आशीर्वाद आपल्याला आवश्यक आहे. देवीचे हे रूप आपल्याला शांतता तर देतच, मनःशांती देतं, त्याबरोबरीने आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतं. आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ताई आपल्याशी संवाद साधणार आहेत त्या आहेत सौ प्रवेशा भोईर. ताई शिक्षिका आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून अगदी लहान मुलांपर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे विषय पोहोचवणं हे त्या आनंदाने करतात. खरं तर आपल्या महाराष्ट्राची कीर्तन ही फार प्राचीन परंपरा आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी जनजागृती केलेलीच आहे. तसंच ताई कार्य करत आहेत आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण अध्यात्म कुठे शोधायचं आहे किंवा अध्यात्म हे मुळात आपल्या जगण्यात असतंच, तर आपल्याला ती दृष्टी फक्त निर्माण करायला हवी आहे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर आपण ताईंना ऐकूया आणि त्यातून काहीतरी शिकूया. चला.